केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलेलं आहे। रस्त्यावर त्यांनी चूल मांडलेली आहे आणि भाकरी थापून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध केलेला आहे। केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरमध्ये 50 रुपयांची वाढ केलेली आहे। आधीच महागाईची झळ सगळ्यांना सोसावी लागते आणि त्यावर आता हा कहर झालेला आहे। गॅस सिलेंडर दरवाढ ही अन्यायकारक आहे असा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। सांगलीमध्ये रस्त्यावर चूल मांडून भाकऱ्या थापून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निषेध नोंदवलेला आहे। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी गॅस दरवाढीचा निषेध नोंदवलाय। सर्वसामान्य महिलांना गॅस घेणं परवडत नाहीये, म्हणून आज आम्ही बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये सर्व महिलांनी चूल मांडून स्वयंपाक करण्यात आला। जे हे गॅसचे दरवाढ कमी झाले पाहिजेत म्हणून आम्ही मोदी सरकारला सांगतोय, देवेंद्र फडणवीसला सांगतोय। आणि दुसरा एक मुद्दा मला बोलायचा आहे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणले होते एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांचं, पण त्या बहिणींच्या नवऱ्यांना आज कर्ज माफ केलं म्हणून करणार नाही अशी घोषणा करताय। मग हे सरकार कुठलं आहे? या सरकारला फक्त गद्दारी करायसाठी सरकार बसवायचं आहे का? महंगाई की बार अब की बार मोदी सरकार या घोषणेवर 15 वर्षापूर्वी राज्यात सत्तेवर आलं ते मोदी सरकार आपलं मूळ विसरलंय। आज इंधन दरवाढ केलेली आहे, गॅस दरवाढ केलेली आहे, पेट्रोल डिझेलची दरवाढ केलेली आहे। याच्या पलीकडे जाऊन लाडक्या बहिणींना महागाईच्या खाईत लोटण्याचं काम केलेलं आहे। शिवसेनेचं जे धोरण आहे, शिवसेनेची जी निर्मिती आहे ती भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी आहे आणि या लढ्याचं प्रत्येक म्हणूनच आज आमच्या महिला आघाडीनं या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली या सरकारला परत त्यांच्या पूर्वीच्या पद्धतीमध्ये आणून ठेवलंय।